बोलायचं की प्लीज 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 माझ्यासोबत हा रील कोलॅब करा, कारण माझे एफर्ट्स तुम्ही दोघांनी सगळ्यात क्लोजली बघितलेत की मी डे 1 पासून किती एफर्ट्स टाकलेत आणि नेहमी सगळ्यांसाठी उभी राहिली आहे. मला हवं आहे की तुम्ही माझ्यासाठी ही रील कोलॅब करावी. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त गेमच चालू असतं, बिग बॉसच चालू असतो आणि त्यासाठी मी वाटेल ते एफर्ट्स करते आणि हे अख्ख्या घराला माहिती आहे. तू म्हणतेस तुला रुचितामध्ये छोटी राखी सावंत दिसते, तर येस ती दिसते, कारण की आपण तेवढे एफर्ट्स घेतलेत स्वतःवरती. कारण हा शो माझ्यासाठी स्वप्नापेक्षा मोठी एक भूक आहे आणि जी मी मिटवल्याशिवाय इथून जाणार नाही आहे. मी स्ट्रॉंग प्लेअर त्यालाच मानते जो जेन्युइन आहे, जो ट्रस्टेबल आहे, जो पलटत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं 7व्याच आठवड्यात आपले सगळे पत्ते खोलून ठेवत नाही. माझे भरपूर पत्ते उघडायचे राहिलेले आहेत. रुचिता आणि अनुश्री यांना 3-3 मतं आहेत. याचाच अर्थ अनुश्री आणि रुचिता यांच्यामध्ये टाय आहे. बिग बॉस, माझं मत माझं स्वतःसाठीच असेल. मला माहिती आहे या खेळात हार जीत होत राहणार आहे. आज हारली आहे, उद्या जिंकून दाखवेल आणि मला या एका स्टेपचा काहीही फरक पडत नाही आहे, कारण की मला माहिती आहे माझी लढाई खूप मोठी आहे. इथे जरी चुकली असेल तरी पुढे जाऊन मी दाखवून देईल की जेन्युइन खरे लोक आणि न पलटणारे लोकसुद्धा हा खेळ शेवटपर्यंत टिकून जिंकू शकतात आणि हा खेळ मी शेवटपर्यंत टिकून दाखवणार, कॅप्टन्सी असो किंवा नसो. थँक्यू सो मच. तू नसतेस तर तास तिथेच गेलो. मला माहिती आहे ज्यांचं कोणी नसतं तिची राखी सावंत असते.